मिथेन, ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4 आणि ज्याचा मॉलिक्युलर मास आहे 16. तर त्याचा आपण ऑकरन्स डिस्कस करू. Methane occurs in natural gas to extent of 87%. आता तर नॅचरल गॅसमध्ये मिथेनचं प्रमाण जे आहे ते अप्रॉक्सिमेटली किती असतं? 87%. Decomposition of organic matter in the absence of air produce methane. आता जे ऑर्गेनिक मॅटर आहेत, ओके, तो ऑर्गेनिक मॅटर एक तर सजीवांपासून असेल, बरोबर, कारण आपल्याला माहिती आहे पालापाचोळा असतो मोस्ट टाईम, किंवा डेड ऑर्गॅनिझम्स. तर यांचं जेव्हा डिकम्पोजिशन होतं इन अब्सेन्स ऑफ एअर, तर एअर अब्सेंट नसताना आपण त्या कंडिशनला काय म्हणतो? ॲनॅरोबिक. आणि सो डेफिनेटली त्या कंडिशनमध्ये कशाचं फॉर्मेशन होईल? मिथेनचं फॉर्मेशन होईल. Methane is present in biogas. आणि हा मिथेन बायोगॅसमध्ये सुद्धा प्रेझेंट असतो, ते आपण पुढं डिटेलमध्ये बघणारच आहोत. Methane is found in coal mines. आणि जी कोळशाच्या खाणी असतात, कोल माइन्स, ओके, तर यामध्ये सुद्धा मिथेन वायू आपल्याला दिसून येईल, सापडतो. Methane is found at the surface of marshy place, which is why it is called marsh gas. आता मिथेन जो आहे ना, तर हा मार्शी प्लेस, अर्थात जिथं वॉटरचं प्रमाण जास्त असतं, ज्याला आपण दलदलीचा प्रदेश म्हणतो, तर या ठिकाणी आढळून येतो आणि याच रिझल्टमुळे त्याला मार्श गॅस असं सुद्धा म्हणतात. On heating, a mixture of hydrogen and carbon monoxide gases at 300 degrees Celsius in the presence of nickel, methane gas is formed. आता एक रिॲक्शन आहे, ज्या रिॲक्शनच्या साहाय्यानं आपण मिथेन गॅसचं फॉर्मेशन करू शकतो. तर या रिॲक्शनचे रिॲक्टंट दोन आहेत. एक आहे H2 अर्थातच हायड्रोजन गॅस, आणि दुसरा आहे CO अर्थातच कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर या रिॲक्शनच्या दोन कंडिशन आहेत. एक आहे त्याची फिजिकल स्टेट. तर फिजिकल स्टेट आहे टेम्परेचर किती पाहिजे आपल्याला? 300 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर दुसरी कंडिशन आहे की या रिॲक्शनचा रेट वाढवणारा, कमी वेळेमध्ये रिॲक्शन करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कॅटॅलिस्टची. आणि तो कॅटॅलिस्ट कोण असेल? निकेल. तर निकेलच्या प्रेझेन्समध्ये 300 डिग्री सेल्सिअसला हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईडचे जर रिॲक्शन झाली तर डेफिनेटली कशाचं फॉर्मेशन होतं? मिथेन गॅसचं फॉर्मेशन होतं. Fractional distillation of natural gas gives methane in pure form. आणि मिथेन जर प्युअर फॉर्ममध्ये ऑप्टेन करायचं असेल तर जे नैसर्गिक वायू असतो नॅचरल गॅस, तर याचं काय करावं लागतं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन या प्रोसेसबद्दल सांगायचंच असेल, आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन सांगायचं असेल तर मी अगोदर तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो की जे समुद्राचं पाणी आहे तर त्याच्यामध्ये काय क्षारचं प्रमाण असणार. मग आता जेव्हा आपण हीट करायलो तर मला सांगा की काय होईल की 100 डिग्री सेल्सिअसला काय होईल की पाणी जे आहे प्युअर फॉर्ममध्ये त्याची वाफ होईल, वेपोरायझेशन होईल. परंतु जे क्षार आहे ते वेपोराईज होतील का? कारण त्यांचा बॉइलिंग पॉईंट नसणार. म्हणजे याचा अर्थ काय केला आपण की अगोदर पाण्याला उष्णता दिली, बरोबर, आणि त्याच्यातून काय झालं की एक प्रत्येक सबस्टन्स जो त्याच्यामध्ये समाविष्ट आहे तर प्रत्येकाचा काय आहे? बॉइलिंग पॉईंट वेगळा वेगळा असणार, वेपोरायझेशन पॉईंट वेगळा असणार. म्हणजे वेपरिंग करून आपण काय करायलो? सेपरेट केलं आपण प्युअर वॉटरला. तर याला म्हणून आपण वॉटरचं डिस्टिलेशन. आता फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रोसेस मग काय आहे? तर जेवढे काही कंपोनंट्स किंवा पार्ट्स एखाद्या सबस्टन्समध्ये असतील तर त्या सबस्टन्सचं मिक्सचर, तर या मिक्सचरमधून आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक घटक, प्रत्येक इंडिव्हिज्युअल सबस्टन्स याला काय करायचं आहे? सेपरेट करायचं आहे. सेपरेट करण्याची एक टेक्निक आहे ती. आणि हे करत असताना ज्या केमिकल कंपाऊंड्सला आपण सेपरेट करायलो तर यामध्ये मोस्ट ऑफ द प्रोसेस काय असते? त्या ठिकाणी टेम्परेचर दिलं जातं. आणि टेम्परेचर देऊन एक किंवा जास्त जे फ्रॅक्शन असतील मिक्सचरचे तर त्याला वेपोराईज केलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? फ्रॅक्शनल. फ्रॅक्शन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? फ्रॅक्शन मॅथमॅटिक्समध्ये काय वापरतो आपण? अपूर्णांक. म्हणजे जो घटक जितक्या टक्के समाविष्ट असेल त्या प्रत्येकाला आपल्याला काय करायचं आहे? सेपरेट करायचं आहे. पण त्याच्यामध्ये टेम्परेचर देऊन वेपोरायझेशन ही पद्धत महत्त्वाची आहे आणि त्याला म्हणायचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. सो नॅचरल गॅसला जर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तर मिथेन आपण प्युअर फॉर्ममध्ये ऑप्टेन करू शकतो. त्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. Melting point of methane is -182.5 degrees Celsius.
आता मेल्टिंग पॉईंट जर पाहिला आपण मिथेनचा तर तो आहे -182.5 डिग्री सेल्सिअस. Boiling point of methane is -161.5 degrees Celsius. आणि बॉइलिंग पॉईंट जर पाहिला आपण मिथेनचा तर तो आहे -161.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जर तुम्ही पाहिला तर तुमच्या सहज लक्षात येईल की ऑर्डिनरी टेम्परेचरला मिथेन हा गॅसियस फिजिकल स्टेटमध्ये का असतो. It is a colorless gas. आणि मिथेन गॅसला कोणत्याही प्रकारचा कलर नाही. सो डेफिनेटली आपण त्याला काय म्हणू, कलरलेस. The density of liquid methane is less than that of water. काल आपण CO2 ची डेन्सिटी डिस्कस केली होती. एअरपेक्षा तो कसा होता, मोर डेन्सर होता. आणि इथे जर पाहिलं आपण तर लिक्विड मिथेनचं वैशिष्ट्य आहे की त्याची डेन्सिटी वॉटरपेक्षा किती आहे, लेस आहे. कारण आपण वॉटरची डेन्सिटी जर पाहिली तर वॉटरची डेन्सिटी होती 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब किंवा 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. बरोबर. ही आपण डेन्सिटी वॉटरची डिस्कस केली होती आणि रिलेटिव्ह डेन्सिटीमध्ये आपण वॉटरचाच वापर करतो, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे. मिथेनची डेन्सिटी जर पाहिली अप्रॉक्सिमेटली तर 0.657 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. आता 0.65 म्हणजे ऑलमोस्ट 35% कमी आहे कोणापेक्षा, वॉटरपेक्षा. म्हणजे इथं लक्षात आलं ना, 0.65 वॉटरची किती आहे 1000 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे ना. त्याच्यापेक्षा खूप जास्त कमी. वाटल्यास तुम्ही लिहून घ्या तुमच्याकडे पॉईंट हा की मिथेनची जी डेन्सिटी आहे ती 0.657 किलोग्रॅम पर मीटर क्यूब एवढी आहे. नेक्स्ट, Methane is sparingly soluble in water. It is highly soluble in organic solvents like gasoline, ether and alcohol. आता मिथेन जो आहे ना स्पॅरिंगली म्हणजे कसं, कमी प्रमाणात सोल्युबल आहे. कशामध्ये, वॉटरमध्ये. मात्र हायली सोल्युबल जर पाहिलं तर कशामध्ये आहे तो, काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये आहे. त्याचे एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर गॅसोलिन, इथर आणि अल्कोहोल. तर या ऑर्गॅनिक सॉल्व्हंटमध्ये तो हायली सोल्युबल म्हणजे जास्त प्रमाणात त्यामध्ये तो डिझॉल्व्ह होतो. ओके. मात्र वॉटरमध्ये कसा आहे, कमी प्रमाणात. तो शब्द काय आहे, स्पॅरिंगली सोल्युबल. Methane is in gaseous state at room temperature. आणि वरती आपण मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट पाहिले ते मायनसमध्ये आहे. आता मला सांगा, मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे तिथं त्याची फिजिकल स्टेट काय असते, सॉलिड. आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे कोणता असतो, जिथं आपण त्याला लिक्विडमधून वेपर अवस्थेमध्ये आणतो. ते दोन्ही निगेटिव्हमध्ये आहे. याचा अर्थ सरळ लॉजिक आहे की रूम टेम्परेचरला तो कसा असणार, गॅसियस या फिजिकल स्टेटमध्ये असणार. त्यानंतर आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मिथेन. Methane is highly inflammable. आता बायोगॅसमध्ये यूज केला जातो म्हणजे डेफिनेटली तो कसा असणार, हायली इन्फ्लेमेबल असणार. It burns by reacting with oxygen to give a bluish flame. आणि आपल्याला माहीत आहे की ज्वलनासाठी मदत करणार कोण असतो, ऑक्सिजन. सो जेव्हाही मिथेनची बर्निंग होईल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन तर त्यावेळेस जी फ्लेम टेस्ट असते बरं, फ्लेम टेस्ट होऊन कधी कधी आपल्याला आयडेंटिफाय करावं लागतं. तर फ्लेम टेस्ट कोणती आहे, ब्ल्यू. सो ब्ल्यू रंगाची फ्लेम आहे, याचा अर्थ तो गॅस कोणता आहे, मिथेन आहे. In this reaction 213 kilocalorie per mole of heat is given out. Methane burns completely. आणि जेव्हा आपण मिथेन 1 मोल मिथेन, किती, 1 मोल मिथेनला जेव्हा आपण बर्न करू तेव्हा त्यापासून निर्माण होणारी जी हीट आहे तर ती हीट किती असेल, 213 किलो कॅलरी. ओके. आणि म्हणून ते सांगितलं आहे की 213 किलो कॅलरी पर मोल म्हणजे 1 मोल मिथेन किती एनर्जी किंवा किती हीट प्रोव्हाइड करतो, तर त्याचा अमाऊंट या ठिकाणी दिलेला आहे. आणि मिथेनचं एक वैशिष्ट्य आहे की ऑक्सिजन जर प्रेझेंट असेल तर तो कम्प्लिटली काय होतो, बर्न होतो. त्याचं इनकम्प्लीट कंबिशन होतं का, नाही. केमिकल रिॲक्शन जर पाहिले आपण मिथेनची, CH4 plus 2O2 implies CO2 plus 2H2O plus heat. आता एक लक्षात घ्या, सर्वच हायड्रोकार्बन हे ऑक्सिजनसोबत 2 प्रोडक्ट तयार करतात. ते आहेत CO2 आणि H2O. म्हणजे त्यांची जनरलच रिॲक्शन आहे. फक्त मिथेनच नाही, कोणताही घ्या तुम्ही, प्रोपेन घ्या, ब्युटेन घ्या,
कोणालाही तुम्ही ऑक्सिजनसोबत जर बर्न केलं, रिॲक्ट केलं तर प्रोडक्ट कोण असणार? CO2 अँड H2O. आणि काय लार्ज प्रमाणामध्ये काय रिलीज होते? हीट. जसं की आत्ताच पाहिलं आपण, 1 मोल जर मिथेन असेल, आता या रिॲक्शनमध्ये पण 1च मोल आहे, सो किती असेल हीट? 213 किलो कॅलरी. त्यानंतर पाहू आपण क्लोरिनेशन. Methane and chlorine gases react with each other at the temperature of 250 degrees Celsius to 400 degrees Celsius in presence of ultraviolet light and form mainly methyl chloride and hydrogen chloride. This reaction is called chlorination of methane. आता आपण डिस्कस करायलो क्लोरिनेशन ऑफ मिथेन. क्लोरीन हा एक प्रकारचा कोण आहे? हॅलोजन. हॅलोजनमध्ये आपल्याला माहिती आहे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे ग्रुप नंबर 17ला बिलॉंग करतात, बरोबर. हे सर्वचे सर्व कोण आहेत? हॅलोजन. आता यामधला क्लोरीन जो आहे तर याची रिॲक्शन जेव्हा मिथेनसोबत होते, दिलं आहे की वेनेवर मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन गॅस, त्यावेळेस काही फिजिकल कंडिशन आहे की टेम्परेचरची कंडिशन आहे 250 टू 400 डिग्री सेल्सिअस यांच्यामध्ये. आणि कॅटलिस्ट कोण आहे? UV लाईट, अर्थातच अल्ट्राव्हायलेट लाईट. तर अशा वेळेस जे फॉर्मेशन होईल ते होईल मिथिल क्लोराईडचं. आणि मिथिल क्लोराईडचं IUPAC नेम आहे क्लोरोमिथेन. काय आहे? क्लोरोमिथेन. आज आपण जे ॲडिशनल नॉलेज शिकणार आहोत तर त्या ॲडिशनल नॉलेजमध्ये आज आपण क्लोरोमिथेन हे नाव कसं पडलं हे आपण डिस्कस करू. ओके. आणि बाय प्रोडक्ट कोण आहे? हायड्रोजन क्लोराईड, अर्थातच HCl. सो ही रिॲक्शन काय आहे? क्लोरिनेशन ऑफ मिथेन म्हणून ओळखली जाते. केमिकल रिॲक्शन पाहू आपण. CH4 plus Cl2 implies CH3Cl plus HCl. आणि पहा CH4 मिथेन गॅस होता, क्लोरीन गॅस. तुम्हाला माहिती आहे क्लोरीन कसा असतो? डायटॉमिक. घेताना आपण डायरेक्ट Cl2च घेतो रिॲक्शनमध्ये. इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कोणत्या लाईट? अल्ट्राव्हायलेट लाईट. आणि इथं तुम्ही हे पण लिहू शकता वरची कंडिशन 250 डिग्री टू 400 डिग्री सेल्सिअस. हे पण आपल्याला बाणाच्या वर किंवा खाली लिहिता येतं. ओके. आणि रिॲक्शनमध्ये बाणाच्या वर किंवा खाली आपण काय काय लिहू शकतो? कॅटलिस्ट, त्याच्यानंतर एखादा एन्झाईम, त्याच्यानंतर प्रेशर, टेम्परेचर किती लागलं हे सगळं आपण लिहू शकतो. फक्त लेफ्ट किंवा राईटला लिहू नका. ओके. आणि फॉर्मेशन होणारा पहिला प्रोडक्ट कोणता आहे? CH3Cl. त्याला म्हणायचं मिथिल क्लोराईड. IUPAC त्याला नाव दिलं आहे क्लोरोमिथेन. आणि बाय प्रोडक्ट आहे HCl. त्यानंतर आपण डिस्कस करू युजेस ऑफ मिथेन. Methane in the form of natural gas is used in industries such as fabric mills, paper mills, food processing industry, petrol purification. आता मिथेन जर नॅचरल गॅसच्या स्वरूपात असेल तर बऱ्याचशा इंडस्ट्रीजमध्ये वापरला जातो, जसं की फॅब्रिक मिल्स, कापड गिरणी असेल, त्यानंतर पेपर मिल्स जिथं कागद तयार केला जातो, त्यानंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, कारण ज्या ठिकाणी अन्न जे असतात त्यांना स्टोअर करण्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात तर त्यांना आपण फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणू. आणि फायनली आहे पेट्रोल प्युरिफिकेशन. तुम्हाला माहीत असेल मुंबईजवळ आहे बघा, बॉम्बे हाय नाव आहे त्याचं, ज्या ठिकाणी पेट्रोलचं शुद्धीकरण केलं जातं. म्हणजे आपण जेव्हा आखाती देशाकडून, म्हणजे जे पेट्रोलियम देश आहेत ना त्यांना आखाती देश म्हणतो, तर त्यांच्याकडून आपण कच्चं तेल घेतो, क्रूड ऑइल. आणि त्याच्यावर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे का? त्याच्या पेट्रोल प्युरिफिकेशन प्लांट असतात, त्याच्यामध्ये त्याच्यातून पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सगळे सबस्टन्स काय करावं लागतात? सेपरेट करावं लागतात. लक्षात आलं? मग तो मुंबईमध्ये पहा बॉम्बे हाय नावाचं. तर असे या सर्वांमध्ये कोणाचा वापर केला जातो? मिथेनचा. Being the smallest hydrocarbon, the proportion of carbon dioxide released in the combustion of methane is small and therefore it is used as a domestic fuel. आता आपण हायड्रोकार्बनचे फॉर्म्युले पाहिले होते पहा, अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स. त्यामध्ये जनरल फॉर्म्युला अल्केनचा CnH2n+2. आणि यामध्ये सर्वात लोएस्ट मेंबर सिंगल कार्बनवाला कोण होता? मिथेन. म्हणजे ते नॉलेज तुम्हाला इथं कामील आहे का? मग स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन हा शब्द कळाला तुम्हाला. तर स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन असल्यामुळं जेव्हाही त्याचं बर्निंग होईल तर आपण वरतीच सांगितलं की कोणताही हायड्रोकार्बनला तुम्ही बर्न करा, प्रोडक्ट दोन असतील, CO2 आणि H2O. तर जे CO2 या ठिकाणी रिलीज होईल मिथेनच्या कम्बिशनमधून, तर ते कसं असेल या ठिकाणी? स्मॉल प्रमाणात. म्हणजे या ठिकाणी प्रदूषण कसं होईल? कमी प्रमाणात प्रदूषण होईल. अँड सो
म्हणून हा डोमेस्टिक फ्यूलसाठी काय केला जातो, यूज केला जातो, घरगुती इंधन म्हणून. Methane is used for production of organic compounds such as इथेनॉल, methyl chloride, methylene chloride and ॲसिटिलीन. acetylene. आता मिथेन जो आहे ना, तर हा बरेचसे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे की ज्याच्या निर्मितीसाठी त्याचा वापर होतो. पहिला आहे इथेनॉल. इथेनॉलला दुसरं नाव आहे इथिल अल्कोहोल, ज्याचा फॉर्म्युला आपण पाहिला होता C2H5OH. सेकंड इज मिथिल क्लोराईड, ज्याला आपण क्लोरोमिथिन पण म्हणलो होतो, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे वर तुम्हाला CH3Cl. त्यानंतर थर्ड आहे मिथिलीन क्लोराईड, ज्याचा फॉर्म्युला आहे CH2Cl2. आणि फायनली आहे ॲसिटिलीन. ॲसिटिलीनला तुम्ही डिस्कस केलेलं आहे पहा, ज्याला आपण इथिन म्हणलो होतो. काय म्हणलो, इथाईन, सॉरी काय म्हणलो होतो, इथाईन. तर इथाईनचा फॉर्म्युला काय होता, CH ट्रिपल बॉन्ड CH. तर फॉर्म्युला काय होईल मग, C2H2, कारण इथं Y आलं पहा, ॲसिटिलीन, इथाईन. नेक्स्ट इज काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे मिथेनबद्दल. Methane gas was discovered by the Italian scientist Alessandro Volta between 1776 and 1778 while he was studying the gases found in marshy land. आता मार्शी गॅस असं मिथेनला म्हणतो आपण. तर त्याची डिस्कवरी जी आहे ना, ती सुद्धा कुठं झालेली आहे, मार्शी प्लेसला झालेली आहे. तर ही डिस्कवरी 1776 ते 1778 या कालावधीमध्ये जे ॲलेसँड्रो होल्टा या वैज्ञानिक आहे इटलीचे, तर यांनी मिथेन गॅसला काय केलं आहे, डिस्कवर केलेलं आहे. त्यानंतर आहे बायोगॅस प्लांट. Animal dung, dry leaves, wet garbage get decomposed by anaerobic microbes in a biogas plant. आता बायोगॅस प्लांटमध्ये जे रॉ मटेरियल आहे किंवा रिॲक्टंट म्हणू आपण, तर ते काय काय असू शकतं. तर त्यामध्ये ॲनिमल डंग आलं, ओके. त्यानंतर ड्राय लिव्स, कोरडा पालापाचोळा वगैरे वगैरे. त्यानंतर वेट गार्बेज, म्हणजे जे ओला कचरा असतो. कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जर चांगल्या सिटीमध्ये गेले समजा, तिथं मॉल्स वगैरे असतात ना, तिथे तुम्हाला कचऱ्याच्या दोन दिसतील, दोन डिफरंट रंगाच्या, आहे की नाही. एकामध्ये ड्राय आणि एकामध्ये वेट गार्बेज. आणि आपल्याला पण सांगतात सायंटिफिकली की दोन्ही कचऱ्यांना आपण काय केलं पाहिजे, सेपरेट ठेवलं पाहिजे. आता हे सर्व रिॲक्टंट जे आहेत ना, तर या सर्वांना डिकम्पोज करायचं आहे मायक्रोब्सच्या साहाय्यानं, अर्थातच मायक्रो ऑर्गॅनिझमच्या साहाय्यानं. आणि हे करत असताना कंडिशन कोणती आहे, ॲनारोबिक, अर्थातच इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. तर हे कशामध्ये ओढतं आहे, बायोगॅस प्लांटमध्ये. This produce methane gas also called biogas. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये ज्या गॅसची निर्मिती होते तो आहे बायोगॅस, आणि इट इज नथिंग बट, तो कोण आहे, मिथेन गॅस. Biogas is a very cheap fuel option which meets the demand for cooking gas. आणि बायोगॅस जो आहे ना, तर हा अतिशय स्वस्त असं एक इंधन आहे आणि डेफिनेटली कुकिंग गॅसची जी डिमांड आहे तर तो फुलफिल करू शकतो. ओके, म्हणजे कुकिंग गॅसला एक बायोगॅस काय असू शकतो, ऑप्शन असू शकतो. It is also used for production of an electricity. आणि बायोगॅसच्या साहाय्याने आपण इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट करू शकतो, निर्माण करू शकतो. Biogas contains about 55 to 60% methane and the rest is carbon dioxide. आता बायोगॅस जे आहे तर याच्यामध्ये 55 ते 60% हा कोणता वायू असतो, मिथेन. म्हणजे मेजर प्रोपोर्शन याचंच असतं. आणि जे उरलेलं पर्सेंटेज आहे ते कोणाचं असतं, CO2, अर्थातच कार्बन डायऑक्साईड. Biogas is a fuel which is convenient to use and in addition to this a very good manure is also produced as a side product of the process. आता बायोगॅस जे आहे ना हे फार कन्व्हिनियंट आहे यूजला. कन्व्हिनियंट म्हणजे इको फ्रेंडली एक प्रकारचा. कारण या ठिकाणी आपण पाहिलं की कुकिंग गॅस, इलेक्ट्रिसिटी तर प्रोड्यूस करलाच, पण त्या व्यतिरिक्त एक चांगलं खत निर्मिती करणे, ओके, मॅन्युअरचं प्रोडक्शन करणे, तर हे सुद्धा त्याचा एक साईड प्रोडक्ट आहे. आणि या सर्व रिझनमुळं बायोगॅस फ्यूल हे कन्व्हिनियंट आहे. त्यानंतर आहे बायोगॅस प्रोडक्शन प्रोसेस. Production of biogas in an anaerobic processes, it takes place in two stages.
आत्ताच आपण डिस्कस केलं की बायोगॅसचं प्रोडक्शन ही मायक्रोबच्या साइन होतं, पण कंडिशन कोणती आहे? ॲनेरोबिक. बरोबर. आता याचे 2 स्टेजेस आहेत. पहिला आहे ॲसिडचं प्रोडक्शन आणि दुसरं आहे मिथेन गॅसचं प्रोडक्शन. पहिली स्टेप पाहू आपण, प्रोडक्शन ऑफ ॲसिड्स. The microbes act on the biodegradable complex organic compound and produce organic acids. आता एक लक्षात घ्या, आपण रॉ मटेरियल जे डिस्कस केले ते कोणते कोणते आहेत? ॲनिमल डंग, दुसरं आपण पाहिलं ड्राय लिव्ज, ओके, कोरडा पालापाचोळा, आणि फायनली पाहिलं आपण वेट. आता या तिन्हींचं वैशिष्ट्य आहे की या तिन्हींचं डिग्रेडेशन होऊ शकतं, विघटन, आणि हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थातच मायक्रोबच्या साहाय्यानं. मग मायक्रोबच्या साहाय्यानं ज्या सबस्टन्सचं डिग्रेडेशन होऊ शकतं तर त्याला म्हणायचं बायोडिग्रेडेबल. काय म्हणायचं त्याला? मग मायक्रोब्स जे आहेत ना, तर ह्या बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे त्याच्यावर प्रोसेस करतात, त्याचं विघटन करतात, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये कशाचं फॉर्मेशन होतं? ऑर्गॅनिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. Methane gas production. The methanogenic bacteria act on the organic acids to produce methane gas. आता तुम्ही म्हणताल की जो ऑर्गॅनिक ॲसिड पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला आहे त्याचं नाव काय असेल? तर त्याचं नाव आहे पहा CH3COH, ज्याला आपण ॲसिटिक ॲसिड म्हणतो, किंवा याचं दुसरं नाव आहे इथॉयनिक ॲसिड. IUPACने जे नाव दिलेलं आहे ते आहे इथॉयनिक ॲसिड. आता या इथॉयनिक ॲसिड जे आहे तर याचं या ठिकाणी काय होणार पहा, मॅथोजेनिक बॅक्टेरिया असतात पहा, मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. कोणते बॅक्टेरिया? मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. तर हे कशावर ॲक्ट करतील? या ऑर्गॅनिक ॲसिडवर ॲक्ट करतील. अर्थातच त्याचं ते बायोडिग्रेडेबल करतील आणि त्यापासून फॉर्मेशन होतं 2 सबस्टन्सचं, एक आहे मिथेन आणि दुसरं आहे CO2. ओके, सो या पद्धतीनं मिथेनचं फॉर्मेशन होतं. आता फिगरमध्ये जर आलात तुम्ही तर कशा पद्धतीची रचना असते? सर्वात डाऊनवर्ड दिशेला जर गेलो आपण तिथं डंग अँड वॉटर मिक्सचर आहे. त्याच्याही खाली जर पाहिलं आपण तर सर्वात खाली काय आहे? अंडरग्राऊंड डायजेस्टर टँक. म्हणजे सर्वात खाली जे तुम्हाला खाली म्हणण्यापेक्षा जी साईडची आहे त्याला आपण काय म्हणू? अंडरग्राऊंड डायजेस्टर. म्हणजे एक पद्धतीची एक टँक तयार केली आपण अंडरग्राऊंड जमिनीच्या आतमध्ये. त्यामध्ये मिक्सचर कशाचं वापरलं? डंग आणि वॉटरचं मिक्सचर वापरलं. आता लेफ्टला जर गेलो आपण तर लेफ्टला तुम्हाला इनलेट चेंबर दिसेल पहा. इनलेट म्हणजे आतमध्ये येणारं, बरोबर. आणि आतमध्ये ॲक्च्युअल वरती एक मिक्सिंग टँक आहे की त्या ठिकाणी एक स्लरी तयार केला आहे. कशाचा? कॅटलचं जे डंग असतं त्याचा एक स्लरी सबस्टन्स म्हणजे पातळ सबस्टन्स तयार केला आणि तो इनलेट चेंबरमधून कुठे यायला? डंग. म्हणजे इथं पहा, मायक्रोबच्या निर्मितीसाठी तुम्हाला माहिती आहे का वेट गार्बेज हा शब्द आलेला आहे. म्हणजे लक्षात आलं का मायक्रोब जास्त कुठं काम करतात? ड्राय कंडिशनमध्ये करतात का? नाही, वेट कंडिशनमध्ये. म्हणून इथं जे डंग आहे तर त्याचं वॉटरसोबत मिक्सिंग केली आहे जेणेकरून डिकम्पोजिशनची प्रोसेस मिथॅनोजेनिक बॅक्टेरियाकडून ती फास्टली व्हावं, बरोबर. आता सो इनलेट चेंबरमधून हा कंटिन्युअसली काय करेल? या ठिकाणी डंग अँड वॉटरचं मिक्सचर इथं कलेक्ट होईल. त्यानंतर राईट साईडला जर गेलो आपण तर तिथं आहे पहा आउटलेट चेंबर. आता आउटलेट चेंबर जो आहे तर आउटलेट चेंबरमध्ये जेव्हाही त्या प्रोपोर्शनपेक्षा जास्त असेल तर तो वरती फ्लोर होऊन इथं जर पाहिलं आपण तर तिथं स्पेंट स्लरी आहे का शब्द? तिथं तो जमा व्हायला आणि डेफिनेटली त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे? ओव्हरफ्लो टँक. म्हणजे जेव्हाही तिथं प्रमाण जास्त असेल तर त्या ओव्हरफ्लोमधून ते आउटलेट असेल, बरोबर आहे का? म्हणजे इनलेट म्हणजे आत जाणारा, प्रोसेसिंग होऊन आउटलेट म्हणजे बाहेर येणारा. आता त्यानंतर इथं एक स्लॅब कवर दिसेल तुम्हाला आणि सर्वात टॉपला जर पाहिलं आपण तर काय आहे त्या ठिकाणी? एक्झिट ऑफ गॅस. म्हणजे गॅस त्या ठिकाणी काय व्हायला? एक्झिट व्हायला. आता मला सांगा जी स्पेंट स्लरी आहे तर त्याचा वापर कशासाठी होईल बरं? खत निर्मितीसाठी. कारण आपण पाहिलं की या प्रोसेसमध्ये जो ॲडिशनल प्रोडक्ट तयार होतो तो मॅन्युअरसाठी तयार होतो, बरोबर आहे का? आणि त्याच्यापासून ज्या गॅसची निर्मिती केली एक्झिट ऑफ गॅस, तिथं आपण मिथेन आणि CO2ला काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. सो अशा पद्धतीची ही बायोगॅस प्लांटची संरचना आहे. ॲनिमेशन व्हिडिओ आपण पाहूनच घेऊ. सो चॅप्टर इज एंड.